माई नानांना काही झालं तर आपण सगळेजण तिथे असतो, पण आई बाबांना काही झालं तर ते कोण असतं रे? ते आपली जबाबदारी आहे असं आपण नेहमी म्हणतो, पण कितीतरी दिवसात आपण स्वतःहून त्यांना साधं भेटायला येत नाही. तेच येतात नेहमी आपल्याकडे. खरंय, त्याच्यावर काहीतरी तोडगा काढायला हवा. मेघना, त्यांना घेऊन जावं ना आपल्या इथे राहायला. असे कसे येतील रे ते? अरे म्हणजे काय, 2 स्वतंत्र खोल्या घेऊन राहतील देसाईवाडीत आपल्या जवळ. बरं बघूया, नक्की काहीतरी मार्ग निघेल. मेघना, तुला आठवतंय ना, तुझा माझ्या बाबतीतला निर्णय झाला नव्हता तरी मी तुला प्रॉमिस केलं होतं की तुझे आई बाबा ही माझी जबाबदारी आहे. And I always keep my promises. काय रे, काय झालं? काय नाही, रात्री आपण जे बोलत होतो ना त्याबद्दलच विचार करतोय. काय? हेच की आई बाबा आपल्या नजरेसमोर राहतील आणि त्यांना आपला सहवास मिळेल, हे कसं घडवून आणू शकतो. नाही म्हणजे आपण त्यांना विचारू शकू की हे घर सोडून आपल्या इथे राहायला या, पण ते ऐकतील का? आपली जागा रिडेव्हलप होत होती ना, त्यावेळी ते तिथे घर घ्यायचं म्हणत होते. नाही पण तेच ना, आता असं आहे की त्यांना हे घर सोडून आपल्या इथे या असं म्हणणं म्हणजे एवढं मोठं घर सोडून छोट्या जागेत बोलवण्यासारखं आहे. आपल्या वाडीतली घरं वेगळी आहेत. आपण बोलूया का त्यांच्याशी? बोलूया. ही जरा नानामाईंची गावाला जाण्याची गडबड होऊन जाऊ दे, मग बोलूया. चलेगा? चलेगा. बरं चल, मी आवरतो. बरं संजीवनी, ते गॅसचं बुक असतं ना, हो. त्याच्यावर हल्ली ते सिलेंडर देत नाहीत. ते मी इथे फोन जवळ ठेवतो. कशाला? म्हणजे काय, विजया येईल, हॅलो नाना, ते बुक कुठे ठेवलं सांगा, की तिला सापडेल लगेच. नको, त्याच्यापेक्षा ड्रॉवर मध्ये आहे ना ते, तिथेच असू दे. ते जबाबदारी तुझी आहे. हो, मी सांगेन तिला, नका काळजी करू. ठीक आहे. बरं, दुसरी गोष्ट म्हणजे पाण्याची टाकी साफ करायला कधी येणार आहेत त्या आधी फोन करून विचारा, नाहीतर आपण नसान टपकायचे ते. आपण काय 4 वर्ष चाललोय का कुठे? 4 दिवसात परत येणार आपण. काय तुझं पण अगदी. काय तुझं काय तुझं? हो, आपण नसताना मुलांना त्रास नको ना. पाळणाघरात ठेवून जाऊया त्यांना. करा, प्रत्येक गोष्टीची ना चेष्टा करा मात्र माझी. अगं आता काय काय चाललंय काय? काही नाही. झाली का नाही तयारी? बघ, अरे जग प्रवासाला निघालो ना आम्ही. असू दे. बरं नाना, तुमच्या अकाउंट मध्ये काही पैसे ट्रान्सफर केले तर? अरे हो, तो SMS आला मला. अरे होते माझ्याकडे पैसे. माहिती हो नाना, पण शेवटी लग्न घर आहे, तुमच्या लाडक्या मित्राच्या मुलीचं लग्न आहे. काही कमी जास्त लागले तर असावेत म्हणून टाकलेत, बाकी काही नाही. बघितलं कोण कोणाची काळजी घेतंय. आता हे नाही, आपण लहान मुलं, दुसरं बाळपण चाललंय आपलं. अगं बाई अरे वा विजया, वा 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 काय वा. सुंदर बनवलंय. छानच केलेस हे. कशाचं केलंस तू? आईस्क्रीमचे स्टिक्स असतात ना वा, नाना, वा, वा. वापरलेल्या, त्याचं वा, केलंय. वा, 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 छान, छान, मस्त. छान. अरे प्रत्येक गोष्टीचा असा उपयोग करता येतो नाही. अरे हे आम्ही थांब, एक काम कर ना, ह्याचा जरा फोटो काढ ना. येस. अरे तिकडे दाखवतो सगळ्यांना. अरे अरे सूर्य सकट काढ रे बाबा. बरं बरं बरं, घे हातात घे. हा. ओके. हा, आता सुनेचा आमच्या बरोबरही काढ. ये ग. अरे, बस, बस, बस. बस बस बस. पेपर ठेवा बघू आधी बाजूला. अगं राहू दे ग पेपर, काय वाईट नको आहे तो. का? हा, आणि येतोय ना? आला. हा, वा वा, मस्त. आणि आपलं नाचरे मोराचं काय झाली का वस्तू तयार? तिला काही अजून सुचतच नाहीये. हा? अरे पण आज 4 वाजेपर्यंत सबमिट करायचं ना. हो. मी म्हंटल वस्तू द्या माझ्याकडे, जाताना सबमिट करतो दोघींच्या पण. अरे पण त्या आपल्या मोराचं स्टेप बाय स्टेप सगळं सुटणार ना, त्याच्यामुळे मजा कशी? अहो जावई बापू लाजतायत. का हो?
घ्या ना अजून, घ्या ना थोडं. नाही नाही नको बाबा, पोट भरलं माझं, नाहीतर ऑफिसमध्ये झोप यायची. पण ते दूध मात्र संपवा हा. हो हो, दूध मात्र घ्या हा, तब्येतीला चांगलं ते. हा हो घेतो. आई, आज रात्री मी घरी येणार नाहीये. का हो? नाही काय की माई आणि नाना गावाला निघतायत ना उद्या सकाळी, तर रात्री त्यांना भेटून घेतो. हो हो, जरूर जरूर, आम्ही सुद्धा येऊ ना त्यांना भेटायला. हो ठीक आहे. पण नानामाई गेल्यानंतर मी परत येईन. मला जरा बोलायचंय तुमच्याशी. हो नक्की नक्की. हो या ना, जरूर या, जरूर. तू पण निघाली? हो. आज क्लास आहे ना तुझा? आणि बरं का मेघना, क्लास मधून सरळ तुम्ही देसाईवाडीत जा. नाना माईना मदत करा, ते चाललेत ना. हा हो बाबा, मी ऍक्च्युली तेच म्हणणार होते की नानामाई गेल्यानंतर आम्ही परत येऊ राहायला. अगं नको, तुम्ही तिथेच थांबा. तर माई आणि नाना घरी नाही येत, तेव्हा घरची सगळी जबाबदारी तुम्हा सगळ्यांवर असेल ना. आई, माई आणि नाना आले ना की ये परत. हम्म. अर्चू, अर्चू, अरे रिलॅक्स किती रिलॅक्स वाजले? रिलॅक्स. अरे यार, मला झोप कशी लागली. आणि मयू मयू गेली. गेली? अरे मग तू मला उठवायचंच ना. तिचा डबा, दूध सगळं वगैरे. डोंट वरी अर्चू, तिला दूध दिलंय आणि डब्यामध्ये फोडणीचा भात दिलाय. किती गोड आहेस तू. अर्चू, नक्की जागी झालीस ना? हा सतीश, काळजी करू नकोस, दिलंय मयूला, सगळं दिलंय. हं? अरे पण मला झोप कशी काय लागली. केवढं करायचं बाकी माहिती का. बापरे. अगं ठीक आहे अर्चू, हे सगळं पूर्ण झाल्यावर मग पाठव. नाहीतर असं कर, मला फोन कर, मी येईन आणि घेऊन जाईन. मग तर झालं. हा चालेल चालेल. अरे देवा सतीश, अरे माई उद्या चालली आहे. बघितलंस ना, तिला पॅकिंगला ना धड शॉपिंगला, कशात मला मदत करायला नाही मिळते. अगं ठीक आहे, फ्री होशील तेव्हा मदत कर. अर्चू, झाली की नाही तुझी वस्तू? अगं बघ, बस होतच आलं, थोडंसंच राहिलंय बघ. अगं अर्चू, आता तुझं हे कधी तयार होणार, कधी ते निघणार, कधी पोचणार? अमित मला म्हणत होता की माझा बँगल स्टँड आणि तुझी वस्तू तो एकत्रच नेऊन सबमिट करेल. हो करते, मी थोडं लवकर करते. प्लीज प्लीज थोडा वेळ दे, थोडा वेळ. अगं पण विजय, अमित तर आता लगेच निघेल ना, म्हणजे ऑफिसला जातानाच सबमिट करणार आहे ना. हो खरं तर. अरे बापरे. अर्चू, आपण असं करूया, अमितला जाऊ दे, तुझा बँगल स्टँड घेऊन त्याला पुढे जाऊ दे. म्हणजे अर्चू, तुझ्यामुळे हिचा बँगल स्टँड अडकून पडायला नको, एवढंच मला म्हणायचंय. हा अरे नाही, कशाला नेईल ना तो दोन्ही वस्तू एकत्र. आटप पटपट जरा तू. विजया, तू पाठव ना तुझं. नाहीतरी आपल्या दोघींपैकी एकीलाही बक्षीस मिळालं ना तरी चालणार आहे ना, काहीच प्रॉब्लेम नाही. तू पाठव. बरं पण तरी तू एकदा ट्राय कर हा लवकर करण्याचा. हा हो पाठवून दे अमितकडेच. हो हं? चल, ऑल द बेस्ट. थँक्यू. बाय. बाय. सतीश, अर्चू, हे जे काही झालंय ना ते मस्त झालंय. खरंच? हा म्हणजे आता मस्त मस्त झालंय, मस्त झालंय. तू ना. मनोज, अरे उशीर होईल म्हणाला होतास ना. का ग? मी लवकर आलो तर वाईट वाटलं तुला? वाईट कशाला वाटेल, तू पण ना मनोज काहीही बोलतो. पण याच कौतुक वाटायचं ना तुला. मी बोलायचो आणि तू आणि तुझ्या मैत्रिणी हसत बसायच्या आणि मग तू म्हणायचीस, हे मनोज काही बोलतोस हो तू. आठवत आहे? हो आठवतंय. पण खरंच तू काहीही बोलायचास आणि खरंच ते मला खूप आवडायचं. अजूनही आवडतं?
मग आता अजूनच आवडेल, म्हणजे कारण मी काहीही बोलतो, पण जे बोलतो ना ते करूनही दाखवतो. मनोज, काय केलंयस तू? एक काम कर, तू डोळे बंद कर. अरे आधी डोळे बंद कर, पटकन. उघड. मनोज, अरे एवढे पैसे? मोज मोज ना, मोज. ₹80,000. 80,000? येस, माय डिअर वाईफ, माझी पहिली कमाई. माझा नवीन बिझनेस सुरू झालाय. आहेस कुठे तू? खरंच? येस. मागचे काही दिवस मी ज्यासाठी धडपडत होतो ना, ते काम आता पूर्ण झालंय. मी आणि प्रसादने मिळून नवीन बिझनेस सुरू केलाय आणि पहिल्या डीलचे आहेत पैसे आहेत. इतका आनंद झाला ना मला मनोज. मी आधी हे पैसे देवासमोर ठेवते. पटकन. मनोज, पण काय करायचं इतक्या पैशांचं आपण? तुला हवं ते कर. तर आता आपली सगळी स्वप्न पूर्ण होणार आहेत. काय? ए विजया, हे बघ ट्रे बनवला मी. अय्या अर्चू किती छान केलायस. ए पण फिनिशिंग बघ ना, नीट झालंय ना. हो, हे काय एकदम मस्त झालंय. बरं एक काम कर, सतीशला सांग पटकन जा आणि हा ट्रे सबमिट करून ये म्हणा. नाही म्हणजे एवढी छान वस्तू बनवली आहे आणि ती वेळेत सबमिट नाही झाली तर उपयोग काय. हो करेक्ट आहे. काय कर मेघना, अख्खच्या अख्खं मार्केट उचलून आणलंच वाटतं. हो नाही हो, नानाबाई चाललेत ना, मग त्यांच्यासाठी छोट्या मोठ्या गोष्टी आणल्यात. अय्या ताई, किती सुंदर झालाय ट्रे. तुम्हाला नक्की बक्षीस मिळेल. हो हो, थँक्यू. आणि ताई तुमचं बँगल स्टँड आता दोन्ही वस्तू एकत्रच सबमिट होतील ना? अगं प्लॅन तसाच होता अमितचा, दोन्ही वस्तू एकत्र सबमिट करायचा. पण इकडे कुठे लवकर होतंय. मग अमित म्हणाला निदान एक तरी वस्तू सबमिट करून येतो. बरं बरं ठीक आहे. चला मी हे माईना देऊन येते. हा? ए थांब थांब, मी पण येते. माईला ट्रे दाखवते ना. हा दाखव दाखव, खुश होतील माई. हो. आले आले. माई, या काय शॉपिंगला गेलो होतात वाटतं. माई, मेघनाने बघ तुझ्यासाठी काय काय आणलंय. काय अगो बाई, काय सुंदर ट्रे हा. माझं सगळं राहिलं हो याच्यात. माझं रुमाल, चष्मा, औषध आणि मी जी अनंताची फुलं आणते ना रोज सकाळी, ती सुद्धा ठेवत जाईन याच्यात. चाफ्याची फुलं तर काय सुंदर दिसतील या ट्रे मध्ये. मस्त आहे हा ट्रे. पण माझ्यासाठीच आहे ना ट्रे, नाहीतर मी आपली. माई आपण तुमच्यासाठी बनवून घेऊ शकतो. ऑर्डर द्यायची फक्त. म्हणजे म्हणजे अहो, हा ट्रे अर्चूताईंनी बनवलाय स्पर्धेसाठी. फायनली. अगो बाई, अगो काय सांगतेस काय. अर्चू खरंच तू केलाय. हो. माझी सोनू ग ती खूपच छान केलाय हा. अगो पण हा बनवलास तरी कसा. रद्दी पेपर. रद्दी पेपर्सनी फारच छान केलायस ग मग तर. अगं पण तुला द्यायचं असेल ना, 4 वाजेपर्यंतचीच वेळ होती त्यांची. मग गप्पा काय मारत बसलेस. जा जा घेऊन जा, पॅक करायचं अजून. पळ पळ पळ. ऑल द बेस्ट. थँक्यू. सुचत नाही करत किती छान सुचलं नाही. हो ग, आणि किती छान केल्यात ना वस्तू दोघींनी. दोघींनाही मिळू दे बाई बक्षीस एकदाच. हो खरंच. मग आता हे बघा काय? तुमच्यासाठी काय काय आणलंय. काय एवढं आणलंयस तू. अहो काय नाही हो, विंटर लोशन, लिप बाम. लिप बाम.
हो, ओठांना मऊ करतो ना म्हणून लिप बाम. काय ग बाई, आणि हे काय? परफ्यूम. माई बघा ना वास. नाही छानच असेल, पण अगं आता नानांकडे असतोच ना, काय ते हिना खस अशी अत्तर असतात ती वापरेन मी. असू देव माई, जरासा चेंज. पण माई हे सगळं घेऊन जायचं नाही तर विसरून जाल इथेच. बर. नाही तर माई आपण एक काम करूया, तुम्ही तुमचं सगळं सामान, साड्या, ब्लाऊज इथे काढून ठेवा, मी बॅग भरते. अगं नको ग, मी करेन. नाही, मी भरणार बॅग. कशाला ग? हो, तुम्ही सगळं काढून ठेवा फक्त, मी आलेच. कठीण आहे ग बाई, भारी हौशी ही पोर. आधीच काही काम कमी आहे तिला. ताई, हा झालं पॅकिंग? हो झालं झालं. हा कसला कागद आहे? कुठला ग? हा बघू. अरे देवा, आज स्पर्धकाच्या माहितीचा कागद आहे. अगं तो त्या ट्रेच्या मागे चिटकवायचा होता. काय हो ताई, आता 2:30 वाजले. इतका वेळ काय करत होता तुम्ही? अगं त्या वॉर्निशचा एक हात मारला ग, आणि नंतर ते सुकू देत होते. आता मला काय माहिती होतं की हे असं होईल. बरं ठीक आहे, आता हे लावूया पटापट. हा ओके. ताई मी हे चिकटवते, तुम्ही दादांना फोन करा. हा 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 थांब. शी, लागला? नाही ग, लागत नाहीये. काय ग, गेलाच नाहीये का अजून तुझा ट्रे अर्चू? अगं नाही ना, सतीशला फोन लावतेय पण तो उचलतच नाहीये. अर्चू कसं ग, तुझं ना सगळं शेवटच्या क्षणी असतं माहितीये का. अगं तर काय करू बाई. आता हे घेऊन जाईपर्यंत ट्रॅफिक नाही लागलं ना म्हणजे मिळवलं. अरे हो, बरं जाऊ दे ना, मी जाऊ का? अशा अवस्थेत नाही, नको, मी जाते. तर सतीश दादा येणार कधी, हे घेऊन जाणार कधी? मी घेऊन जाते. अगं पण ऍड्रेस माहिती का तुला? माझ्याकडे आहे मोबाईल मध्ये, मी तुला मेसेज पाठवते लगेच. हा. आणि हे बघ, अमित मला सांगत होता की तिथे लायब्ररी आहे आणि त्या लायब्ररीमध्ये लोक टेबल मांडून बसलेत. हा बरं ठीक आहे. नीट जा. हो, मी येते. हा जा जा जा. 4च्या आत पोचायचंय ग. हो लगेच निघते. देवा, पोचू देत रे बाबा. धन्य आहेस हा अर्चू तू. बरं चल आता फ्रेश हो, काय अवतार झालाय बघ तुझा. हो जाते ग जाते. भाई विजया, अशी कशी ग विसरले मी? नेहमीच आहे, नवीन काय त्यात. या ना या. माई आले आले. मेघनाच्या आई आल्यात. अगं बाई माधवी ताई, बसा बसा. काय म्हणताय? गावाला जायला निघालात ना म्हणून भेटायला आले. अगं बाई, आमचं गावाला जाणं भलतच गाजतंय हो. माई तुम्ही सहसा जात नाही ना गावाला म्हणून. बघा बघा आमच्या सुनबाई कशा बोलतात बघा. काय ग विजया, तुला आमचा त्रास होतो का? म्हणजे काय माई, होतोच तर. तुमचा जाच होतो म्हणून तर आमच्या तब्येती गुटगुटीत आहेत. आणि तुम्हाला सांगू का, माई मला त्रास देतात ना म्हणूनच आम्ही सतत खिदळत असतो. झाली का तयारी? आम्ही कसली तयारी करतोय, आमची सगळी तयारी सुनाने आणि लेकानेच केलेली आहे. आम्ही नुसते बसून असतो. त्यात थोडी मी भर घालते आता. आता काय? अहो कशाला इतकी दगदग केली तुम्ही? अहो, दगदग कसली. हा हा म्हणता संपून जाईल बघा. अरे वा 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 वा, माधवी त्यांनी काय काय आणलंय, जरा जरा चव बघू दे मला. अहो जरा धीर धरा की. अगं त्यांनी एवढं प्रेमाने आणलंय, ताबडतोब चव बघायला लागते. पण बरं झालं तुम्ही आलात ते. बरं आम्ही नाही होत तर मुलांकडे लक्ष ठेवा, आमच्या घराकडे लक्ष ठेवा. हो तर, अहो प्रश्नच नाही. तुम्ही मात्र तुमचं मन इथे ठेवून जाऊ नका. जातात ना गावाला तर एन्जॉय करा. ते आहेच. नाही, माझे सगळे शाळेतले मित्र येणार ना, त्यामुळे मजा येणार. अगं बाई चित्रा, ये. अरे बापरे, काय आणलंयस? काय बाबा? राहू द्या आता, सारखं सारखं नको. माई, आज मी खूप खुश आहे. का गं बाई? मनोजनी बिझनेस सुरू केलाय ना, अगो बाई, आणि एकदम जोरात चालू आहे त्याचा बिझनेस. वा 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 वा.
पहिलं डील झालंय त्याचं आणि पहिल्या डील मधून मी तुमच्यासाठी गिफ्ट आणलेत हा. अगं कशाला आता? माई ही तुमच्यासाठी पर्स. बघू. अरे वा, काय मस्त आहे ग. बघा बघा. मस्त आहे, मस्त. बघ विजया. अय्या किती गोड आहे. खूप छान आहे चित्रा. आणि नाना तुम्हाला मफलर. अरे वा वा वा, एकदम राजकुमार स्टाईल आहे. जानी. वा वा. हे खूप छान आहे पर्स. थँक्यू. कसला बिझनेस करतो ग? ते कळलंच नाहीये मला नीट. घ्या. आणि खूप घाईत असतो हा तो. कोणता बिझनेस ते माहित नाही, फक्त बिझनेस करतो आणि खूप खुश आहे. गुड. तुम्ही दोघं निघालायत खरे, पण आम्हाला अजिबात करमणार नाही हा माई. खरंय ग. नाही म्हणजे आपण म्हणतो की आपण सगळे एकत्र राहतो म्हणून जाणवत नाही, पण तसं नाहीये ग. घरातलं एक जरी माणूस आपल्यापासून दूर गेलं ना तरी जाणवतच आपल्याला. काही हरकत नाही, पण राहा की जरा मोकळे. सगळे एकाच वयाचे आहात, करा जरा मजा. अहो माई उलट आहे अगदी. तुम्ही असताना तेव्हा आम्ही निर्धास्त असतो. तुम्हाला सांगते, माझ्या बाकीच्या मैत्रिणींचं बघते ना मी, एवढा व्याप असतो ना. म्हणजे झाकपाक केली का, दारं खिडक्या लावल्या का, कामवाली बाईकडे द्यायच्या किल्ल्या, मुलांच्या शाळा, पाळणाघराच्या वेळा, गॅस, त्यासाठी शेजाऱ्यांना सांगा. कमी नसतं काही. तुम्ही असलं की आम्हाला टेन्शन नसतं अजिबात. अगदी बरोबर आहे. बरं, गॅसवरून आठवलं, गॅसचं पुस्तक मी ड्रॉवर मध्ये ठेवलंय. नाही बाकी सगळं बघशीलच तू, पण हे महत्वाचं म्हणून सांगितलं तुला. हो. आणि तुमच्या स्पर्धेचा रिझल्ट कळवा आम्हाला फोन करून. हा, तुला नाही तर अर्जुला नक्की मिळेल बक्षीस. दोघींना सुद्धा मिळेल. हो, वचनेम किम दरिद्रता. तुमचा आशीर्वाद असेल ना तर दोघींनाही मिळेल. नेहमीच आहे ग.